हॅलो. तर आज मी आलेलो आहे महाबळेश्वरला आणि एक इथलं उद्यान आहे छत्रपती प्रतापसिंह उद्यान महाबळेश्वर. तर मी आज हे एक्सप्लोअर करणार आहे तुमच्यासाठी खास. तर चला बघूयात आतमध्ये काय काय आहे आणि आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. चल मी इथनं एंट्री करतो आहे. एंट्री केलं इथे आपल्याला 20 रुपयाचा असं उद्यानाची एंट्री आहे. बाकी आता बघूया काय बघायला मिळतंय. दाखवण्याचा प्रयत्न करत तुम्हाला सगळं. माझा 2 ब्रदर्स आणि एक भाचा आणि आलो होतो असंच. आम्हाला काही काम नव्हतं म्हणून. नंतर तुम्हाला बघू शकाल हा व्ह्यू. बसल्या तिथं. से हाय. क्या है ना? आहे का समोर काय? वाव. तर वाव. हा तलाव आहे ना, यामध्ये बोटिंग पण आहे माहिती आहे. त्याला पावना लेक पण म्हणतात. हा पावना लेकचं बोटिंग आहे. खूप मोठं बोटिंग आहे हा. तर हे गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. छान उद्यान आहे. खूप सारं झोका, सिसॉज, चेअर्स आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराज आणि हा व्ह्यू बघू शकता अशा प्रकारे. सिद्धराज आणि पाठीमागचा व्ह्यू खूप मस्त. खूप मस्त बघितलंय महाराजांना. स्टेप आहेत खाली जाण्यासाठी महाराजांच्या साईडला. एक खेळणं लहान मुलांसाठी खूप मस्त आहे. काय गार्डनला तुम्ही येऊ शकता लहान मुलांना घेऊन. आणि हा व्ह्यू जो आहे तो खूपच छान आहे. तिथे एक टेम्पल आहे. आम्ही प्रयत्न करू तिथे जाण्याचा. कसलं आहे काय ते नक्की एक्सप्लोअर करू. बघा काढतो की त्याचे फोटो. चालूमध्ये फोटो पण काढतो त्याचे. बसलाय बघा. थांब पोज दे. छान पोज तर द्या. काही टोपी घाल व्यवस्थित बघ. यांचं चाललंय थोडं फोटोशूट वगैरे. सो परत एकदा बोटिंग आम्ही करणार आहोत थोड्या वेळाने. तर तुम्ही बघा हा व्ह्यू. आणि जर विथ फॅमिली येत असाल तर कटलं. हे मामा पडेल ती. इथे साईडलाच एक कॅफे गार्डन आहे. मॅगी हाऊस, नाश्त्याची वगैरे सोय आहे आणि वॉटर ATM पण आहे. हे बघा आमची छोटाली मुलं. स्ट्रॉबेरी आम्हाला एका फ्रीमध्ये दिली. मी तुम्हाला अगोदर सांगितलं लहान मुलांसाठी चांगलं आहे. बट तुम्ही बघू शकता मोठ्यांसाठी सुद्धा चांगलंच आहे. तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता. ओके आम्ही अजून इथंच आहे. पुढे जातोय. थांबा नको म्हणतो जायला. वरती पण गार्डन आहे तुला काहीतरी. बट इकडे चला. अरे टॉयलेट आहे तिकडं. तर टॉयलेटची पण सुविधा आहे बरं का इथे.
हा व्ह्यू बघाल तुम्ही. फुल्स वगैरे. हे कशासाठी आहे? हां, इथे आहे नॅचरल झोका, जो आपल्या गावाकडे असतो तो. तर आम्ही थोडं माझा रसाचं स्पान करून आम्ही आता पिल्याला आहे एनर्जी ड्रिंक आणि जात आहोत. चला आम्ही जात आहे अनंत मंदिराकडे. हां, महत्त्वाचं म्हणजे डस्टबिन चा यूज झालाच पाहिजे. असेल असेल खाली येते. हां हा, मग आपण रॉंग साईडने जातो का? हायवे तिकडे. ह्या वाटाने खूप दूर आलोय आम्ही, बट इथे पण एक स्मारक आहे. कसले बघूयात. इथले सगळे बघून गेले तर आम्ही नंतर न आलोय. प्रतापसिंह उद्यान. आणि इथनं खाली जायचं वाट आहे, आम्ही इथलंच जाणार. आणि इथनं जुनं एक्झिट आहे, छत्रपती प्रतापसिंह महाराज. हा बंद दिसतोय. चला इथनं जाऊयात खाली. इथं एक मंदिर आहे, तिकडे जायचं. कशाला दगडात मारलं मग पाय अजून. त्या मंदिरात कुठनं जातात ना का? तो रोड काय आम्हाला सापडला नाही. खाली खाली लागायला भीती. इकडनं कुंपण वगैरे केलं नाही, असं घनदाट जंगल असतं. पिक्चर बघितलं हो. काय नाही नाही असं नाही होणार. तिथं पाणी वगैरे काही दिसतच नाही, सगळं असं जंगल व्ह्यू टाईप. एकदम असं जंगलात आल्यागत फील होत आहे. आणि खूप अंधार, एकदम भारी घनदाट जंगल असल्यामुळे. बघूयात काय सापडले बघा आम्हाला. इथे तर गुहा दिसते, पायऱ्या पण याच्यात जायला माहितीये का? काय आहे काय माहिती, नाही जाऊ शकत आम्ही, कारण की हा व्ह्यू बघू आणि नंतर सांगा कसं जायचं. सगळे घनदाट जंगल झाडी आणि त्यात गुहा. तर आम्ही आलोय बघू. नंतर न पुढं काय एवढं विशेष नव्हतं काय, त्यामुळे आलो तरी. ते छोटंसं एक टेंट असल्यासारखं. आणि इथं हा म्युझियम आहे, पण आम्ही विचारलं मी त्यांना, पण ते म्हटले की तो बंद आहे. तिथलं साहित्य त्यांनी घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे तो बंद आहे. थोडक्यात नेचर आणि फोटोशूट म्हणताल त्यासाठी छान प्लेस आहे. या नक्की या. ओके बाय. ओके गाईज, सो बाय. वी आर गोइंग टू बॅक ऑन आवर प्लेस. Now it's it. So we will go ahead. This is the museum. It was since last some months. They told us. Okay. तर चला भेटूया नेक्स्ट. हा माझा पहिला होता. आवडला नाही आवडला तरी कळवा आणि सांगा. महाबळेश्वरला फिरायला यायचं असेल तर येत जा, छान आहे.